मध्यमलहरी 229 आणि 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:05 झालेत. नमस्कार परभणी अंतर्गत प्रायोजित कार्यक्रम विचारशलाका प्रसारित करीत आहोत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात महर्षी दयानंदाचे राजकीय तत्वज्ञान याविषयी डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार आता ऐकूयात. द्विजन्म शताब्दी आणि आर्य समाज सार्ध शताब्दी निमित्त मानवतेच्या कल्याणासाठी समर्पित महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा. महर्षी दयानंदांचे राजकीय तत्वज्ञान. श्रोते हो, शुभ नमस्ते. समाज आणि राष्ट्राच्या प्रगती किंवा अधोगतीच्या मुळात असते ती राजकीय विचारशक्ती. ज्या देशाचा राजा धार्मिक, सुशील, प्रजाहितदक्ष, विद्वान, त्यागी, तपस्वी, प्रखर धैर्यशाली आणि दूरदृष्टी बाळगणारा असतो तो देश सदैव सर्वांगीण उन्नत ठरतो, यात शंका नाही. या संदर्भात महान तत्ववेत्ते आणि थोर समाजसेवक महर्षी दयानंद सरस्वतींनी मांडलेले राजकीय तत्वज्ञान निश्चितच मार्गदर्शक, उपकारक आणि प्रासंगिक ठरणारे आहेत. स्वामीजींनी आपले समग्र विचार वैदिक ग्रंथांच्या विशुद्ध तत्वावर आधारित रचलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकीय विचारांना देखील 4 वेद व इतर स्मृती ग्रंथांच्या मूल्यात्मक तत्वांचे अधिष्ठान आहे. त्यांनी रचलेल्या सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाच्या 6व्या समूलासात आणि वेदभाष्य ग्रंथातील विविध मंत्रांच्या व्याख्या प्रसंगात त्यांचे राजकीय विचारांचे दर्शन आम्हा सर्वांना घडतात. वेदज्ञानाच्या विस्मरणामुळे भारतीयांची अधोगती झाली आणि इंग्रजांच्या वर्चस्वाखाली भारतीयांना राहावे लागत आहे, ही भूमिका मांडून वेदकालीन आदर्श समाज रचनेचे व व्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्यावर त्यांनी भर दिला होता. परकीयांचे राज्य हे स्वराज्याची कधी बरोबरी करू शकत नाही, ही भारतीयांना शिकवण देऊन त्यांनी आदर्श राष्ट्रवादाचा पाया घातला. इतर महापुरुषां अगोदर स्वामीजींनी स्वराज्य व स्वदेशीची घोषणा करून एक प्रकारे एतद्देशीय विचार तत्वांचा गौरव केला आहे. राज्यव्यवस्था ही धर्म आणि नैतिकतेच्या मजबूत पायावर उभी असल्याशिवाय समाजाची सर्वांगीण उन्नती होऊ शकत नाही, असे सांगून वेदकालीन आदर्श राज्यव्यवस्थेची प्रारूप सांगण्याचा स्वामीजी प्रयत्न करतात. आपल्या ऋग्वेदादी भाष्यभूमिका या ग्रंथात म्हणतात, आदर्श शासन कोणत्या प्रकारचे असावे? उत्तरात ते सांगतात, हे माणसापेक्षा ईश्वरालाच माहीत असल्यामुळे वेदात जो प्रकार सांगितला तोच आदर्श मानावा. स्मृती ग्रंथातील राजतंत्राचा सिद्धांत आणि वेदामधील विविध सभा आणि निवडणुकीची लोकतंत्रात्मक तत्वे यांचा त्यांच्या राजकीय तत्वज्ञानात समन्वय झाला होता. निर्वाचित केलेला राजा हा वेद विद्या संपन्न, चारित्र्य संपन्न, निर्व्यसनी, चतुर आणि बुद्धिमान अशा व्यक्तिमत्वाचा असावा किंवा तशा प्रकारची पात्रता धारण करणारा असावा, असे स्वामीजी निक्षून सांगतात. राजाला देखील अनियंत्रित सत्ता सोपविण्यास स्वामीजींचा विरोध आहे, कारण अनियंत्रित राजा प्रजेच्या नाशाला कारणीभूत ठरू शकेल. म्हणूनच त्यांनी सत्ता नियंत्रणाचे व सत्ता संतुलनाचे मोलाचे सूत्र सांगितले आहे. ते म्हणतात, राजा जो की सभापती असतो त्याच्या अधीन सभा असावी आणि सभेच्या अधीन राजाने राहावे. तसेच राजा आणि सभा या दोघांनीही प्रजेच्या अधीन असावे आणि प्रजेने देखील राजा आणि सभेच्या अधीन राहावे. या सूत्रातून स्वामीजींनी निर्वाचित आणि मर्यादित राजतंत्राचा समन्वय साधला आहे. राज्याच्या कल्याणासाठी राजार्य म्हणजेच राज्यसभा, धर्मसभा आणि विद्यार्य अर्थातच विद्यासभा या निर्वाचित असाव्यात. यामागे स्वामीजी लोकशाहीच्या तत्वांचा अवलंब करीत असल्याचे लक्षात येते. सत्तेच्या विकेंद्रीकरणावर देखील त्यांचे चिंतन मौलिक स्वरूपाचे आहे. कायद्याच्या तत्वांचा स्वामींच्या राजकीय तत्वज्ञानात अंतर्भाव असल्याचे दिसून येते. त्यांच्या दृष्टीने कायदा हाच खऱ्या अर्थाने राजा असतो. कायद्याची अंमलबजावणी यथायोग्य करण्यात आली तर सर्व लोक सुखी होतील आणि सर्व प्रजाजनांचे रक्षण होईल, असे स्वामीजी सांगतात. अशा प्रकारे स्वामीजींचे राजकीय विचार देश, समाज आणि राष्ट्राच्या उत्थानासाठी अत्यंत मोलाचे ठरतात.
या कार्यक्रमाचे प्रायोजक होते महर्षी दयानंद द्विजन्म शताब्दी आणि आर्य समाज सार्ध शताब्दी निमित्त मानवतेच्या कल्याणासाठी समर्पित महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा. आत्ताच आपण विचारशलाका या कार्यक्रमात डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार ऐकलेत. विचारशलाका हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.